बघा आता हे डिस्प्ले ऑन होते, एकदा दाबले की आणि ऑफ करायचं असेल तर असं दाबून धरायला लागतं, ऑफ होतं. हे डोर असं ओपन करायचं, 4 बाजूला टाकायचे, अंगठ्याने असं पुश करायचं, डोर ओपन झालं की कपडे पूर्ण आत टाकायचे. पूर्ण आत टाकले, हे जरसं बाहेर नाही राहिले पाहिजे. हा कोल्डीच आत टाकायचे. बाहेर जर राहिले दरवाजा लॉक केला स्टार्ट केले की ते लॉक होऊन जातं, डोर उघडत नाही डोर, बाहेर नाही राहू द्यायचे. हा हे रबर फाटते आणि याची वॉरंटी देत नाही कंपनी. हा ह्याचे चार्जेस लागते. हे जर एक वॉश झाला की कोरड्या कपड्याने एवढी जागा पुसून घ्यायची. आपला जे मळ राहतो का, हा पूर्ण नाही एवढी जागा हे पुसून घ्यायचं. बारमध्ये लॉक करताना खाली पुश करायचं, असं असं आवाज आला पाहिजे. खाली फिल्टर बघा, हे प्रत्येक 8 दिवसाला साफ करायचं. ते कॉईन धागे दोरे वगैरे साबगती जर गेलेच ना, इथे येतात, इथे पाणी येऊन थोडं फिरवायचं. कसं काढून दाखवू? इथं या साईडला फिरवायचं, पाणी येऊन थोडी येऊ देऊ का, असं फिरवायचं. याला बाहेर काढून घ्यायचं, हे पूर्ण क्लीन ठेवायचं. हे छोटे छोटे लॉक मॅच करायचे. हा ते म्हणजे इथे येऊन गुंततात ना, हा. आणि इकडे त्याला टाईट करायचं आणि फुल टाईट करायचं. ते ढिल्लं राहिलं तर पाणी लीक होतं. हे आपला ट्रे लिक्विडचा, यात लिक्विड टाकायचं, यात कम्फर्ट आणि फ्री वॉश, फक्त पाणी जाण्यासाठी. हे फ्री आहे, फक्त पाणी जाण्यासाठी. बरोबर, यात काही नाही टाकायचं. हा यात लिक्विड, याच्यात लिक्विड म्हणजे लिक्विड आणि कम्फर्ट सोबतच टाकायचं. अलग सोबत तरी टाकलं जसं याच्यात लिक्विड आणि याच्यात कम्फर्ट, हा तरी चालेल कपडे लावायच्या वेळेस. हा प्रोग्राम सांगतो मी. आपला पहिला प्रोग्राम आहे मिक्स डेली, म्हणजे तुमचे रोजचे कपडे. याच्यात 5 किलोपर्यंत वेट आहे, 1 तास लागणार, 40 डिग्री टेम्परेचर आहे आणि घुमण्याची स्पीड 800 RPM. दुसरा प्रोग्राम कॉटन, 2 तास लागणार, तुम्हाला 8 किलोपर्यंत वेट आहे, 40 डिग्री टेम्परेचर आणि 1000 घुमण्याची स्पीड आहे. तिसरा प्रोग्राम सिंथेटिक, तुमचे जर डेली साड्या असेल 5, 4, 5 रेग्युलर, समजा कधी 90 काढा तुम्ही 4-5 साड्या, त्याच्यात तुम्ही टाकू शकता. 5 किलोपर्यंत 5 किलोपर्यंत त्याच्यात वेट चालते. बेबी लहान मुलांचे कपडे जास्त आहे का, ते याच्यात चालते. रिफ्रेश, आता तुम्ही समजा कपाटात त्याच्यात कुठे साडी हो ड्रेस हो काही ठेवलेले, ते फक्त वलसर वास मारते. आता जुने आपण थोडे घातलेले ते वास नाही मारत का, ते समजा तुम्हाला फक्त रिफ्रेश करायचं, म्हणजे सेंट द्यायचं आहे त्याला, तर तुम्ही याच्यात टाकून तुम्हाला जे म्हणलं होतं मी, हे फ्री वॉश, यात फक्त कम्फर्ट थोडं टाकायचं आणि लॉक करून द्यायचं. काऊन की थोडंच ग्लासभर पाणी घेते, वाफ करते आणि रिफ्रेश करून देते. आता बघा इकडे प्रोग्राम, हे रिफ्रेश म्हणजे एकच ड्रेस चालणार याच्यात. हा 25 मिनिटं लागणार आणि ते फक्त दूध घेत नाही त्यात, फक्त रिफ्रेश करून देतं, गरम पाणी वाफ देतं त्याला आणि वासान ते काढून टाकतं, जास्त RPM नको. आणि आता बघा हे प्रोग्राम आहे, आपण ह्या बटनाने चेंज केले. चेंज झालं ते कसं कळतं? हे लाईट आहे का, हे लाईट दर प्रोग्रामच्या समोर जाऊन येतो. हा हे बघा, आता आपण डबल एकदा हे वर आला, खाली खाली, हे आता आपल्याला इकडे चेंज करायचं. समजा तर इकडे चेंज करायला हे बटन आहे, आणि इकडं हे माणसाने हे दाबीत राहायला लागले आणि इकडे जाईल. हा तर इकडे प्रोग्रामसाठी हे बटन दिलेलं आहे. आता हे IFB तुम्हाला सांगितलं आउटर लागतं, कनेक्ट करायचं असेल तर मोबाईलला कनेक्ट, हां त्याला वायफाय लागतं घरात. आणि हे एक्सप्रेस 15 म्हणजे 15 मिनिटाचा, कमी खराब आहे, 2 किंवा 2.5 ड्रेस आहे तुमचे, तुम्हाला अर्जंट लागते 15 मिनिटात. नॉर्मल खराब आहे, थोडीच घातलेली घरातल्या घरात, तर हे तुम्हाला 15 मिनिटात द्या ना. हां त्याच्या खालचा प्रोग्राम बुलकी, लहान मुलांचे कपडे किंवा स्वेटर वगैरे असेल तुम्ही याच्यात यूज करू शकता, स्वेटरसाठी. हां स्वेटरसाठी. आणि हे क्रॅडल वॉश, नाजूक टाईपचे कपडे, आपल्या खिडक्याचे पडदे वगैरे नसते रिंगाचे ते, किंवा साडी आपले खड्याच्या याच्या, ते तुम्ही याच्यात यूज करू शकता. आणि हे स्पिन ड्राय, म्हणजे फक्त तुम्ही आता बाहेर कपडे धुतलेले तुम्हाला फक्त सुकवायचे, तुम्ही फक्त याच्यात ड्राय करू शकता. बाहेर काय धुवायचे कपडे? नाही कपडे धुतलेले बाहेर समजा, किंवा भिजले तुम्ही, तुम्ही भिजले किंवा धुतलेले, हां लाईट नाही तुम्ही धुतलेच, तुम्हाला फक्त हां तुम्हाला वाळू घालायचे. यात तुम्हाला 8 किलोपर्यंत वेट चालतं, 1000ची घुमण्याची स्पीड आहे. वेळ किती लागतो त्याला? 19 मिनिट फक्त सुकवणार त्याला, हां धुणार, ड्राय करणार.